आपल्या नाश्त्याच्या सीरीजमध्ये आज आपण केलेला आहे मस्त लच्छेदार व कमी तेल शोषून घेणारा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता। हा घरच्या साहित्यात झटपट होणारा नाश्ता आहे। हा नाश्ता मी तुम्हाला तोडून दाखवते। ब्रेड बघा किती ड्राय आहेत। हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिन व पाहुण्यांना सर्व करू शकतो। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज बनवणार आपण झटपट होणारा कमी मेहनतीमध्ये मजेदार रेसिपी। येथे मी 6 ब्रेड घेतलेले आहे। आता हे ब्रेड डब्याच्या झाकणाने गोल कट करून घेऊ। आता गोल कट केलेले ब्रेड साइडने ठेवूया। आता एका बाउल मध्ये लांब कट केलेला एक कांदा घालूया। एक किसलेले गाजर घालूया आणि किसलेला एक बटाटा। बटाटा 2 पाण्याने स्वच्छ क्लीन करायचा, कारण बटाट्यामध्ये स्टार्च राहतो, तो पाण्याने निघून जातो। यानंतर यामध्ये 1 वाटी बेसन घालूया आणि हाफ वाटी तांदूळाचे पीठ घालूया। तांदूळाचे पीठ घातल्याने आपला नाश्ता खस्ता होतो। यानंतर यामध्ये स्वादानुसार मीठ घालूया। 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरा, जिऱ्याने नाश्त्याची टेस्ट वाढते। 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच सोप, थोडीशी कोथिंबीर, 1 चम्मच तेल आणि थोडेसे पाणी घालून जाडसर मिक्सचर करून घेऊया। आता मिक्स करून झालेले आहे। आता एका ब्रेडचा स्लाइस मिक्सचरने कोट करून घेऊ। आता हा स्लाइस प्लेट मध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने बाकीचे ब्रेडचे स्लाइस कोट करून घेऊ। सर्व स्लाइस कोट झालेले आहेत। आता इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे। गॅसची मीडियम फ्लेम करून हा नाश्ता आपण फ्राय करून घेऊ। हा नाश्ता खूप मजेदार नाश्ता आहे। तुम्ही एक वेळा बनविला तर नेहमी असाच नाश्ता बनवा, कारण हा नाश्ता खूपच टेस्टी आहे। हा नाश्ता दिसायला छान दिसतो, तसाच खायला सुद्धा टेस्टी लागतो। आता नाश्ता पलटून घेऊया। नाश्ता आपला झालेला आहे। आता प्लेट मध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने बाकीचा नाश्ता तळून घेऊ। नाश्ता आपला मस्त टेस्टी झालेला आहे। आता प्लेट मध्ये सर्व करूया। आता या नाश्त्यावर हिरवी मिरची सर्व करूया। हा झालेला आहे टेस्टी नाश्ता। हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिनवर झटपट बनवून देऊ शकतो। तसेच हा नाश्ता सर्वांना आवडेल याची मला खात्री आहे। म्हणून एकदा तरी हा नाश्ता माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा आणि कमेंट्स मध्ये कळवा। सगळे हेल्दी रहा, हेल्दी खा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।